ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। आईविना असलेला भीमरत्न उर्फ गौरव हरिश्चंद्र राजगुरू वय 14 हा आपल्याला मिळालेले गुण वडिलांना दाखविण्यासाठी बोरामणी तालुका दक्षिण सोलापूरला आला होता। तर 8वीत शिकणारा नैतिक सोमनाथ माने वय 16 हा शाळेचा निकाल असल्याने मामाच्या गावाहून गावी आला होता। ते दोघे येथील विहिरीत पोहून विश्रांतीसाठी विहिरीच्या पायरीवर बसले होते। त्याच वेळी विहिरीचा अर्धा भाग कोसळला आणि त्यात दोघेही तळाशी गेले। त्या दोघांचाही मृत्यू झाला असून शुक्रवारी त्यांचा अंत्यविधी पार पडला। 1 मे रोजी शाळांचा निकाल जाहीर झाला। निकाल घेऊन नैतिक माने हा घरी आला होता, तर आत्याकडे राहणारा भीमरत्नही गावी आला होता। याशिवाय इतर 3 जण असे 5 जण मिळून दत्ता शेळके यांच्या विहिरीवर पोहायला गेले होते। भीमरत्न व नैतिक दोघेही आई वडिलांना एकुलते एक होते। पोहायला गेल्यावर काही वेळ पोहून दोघेही विहिरीच्या पायरीवर थोडी विश्रांती घ्यायला बसले होते। इतर 3 जण पाण्यात पोहत होते। अचानक विहिरीचा वरील भाग कोसळला आणि पायरीवर बसलेले भीमरत्न व नैतिक दोघेही विहिरीच्या तळाशी गेले। पाण्यातील 3 जण मात्र या अपघातात बचावले। जवळील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत त्या 3घांना बाहेर काढले। घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि आपत्ती व्यवस्थापन पथक, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे घटनास्थळी दाखल झाले। दुपारी 2 ते रात्री 10:30 वाजेपर्यंत विहिरीतील पाणी गाळ काढण्याचे काम सुरू होते। त्यानंतर विहिरीच्या अगदी तळाशी दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह सापडले। त्यांना पाहताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला, तर अख्खे गाव हळहळले।